तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका ब्लॉगमध्ये. तर आज मी ब्लॉग सुरू केला आहे, तर म्हणजे आमच्या रूमपासनं. तर ही बघा, ही आहे आमची रूम. बिलकुल अगदी छोटीशी आहे आणि असे बेड्स वगैरे आहे, जे की आता आमचे सगळे कामं वगैरे म्हणजे आंघोळ पाणी वगैरे झालेलं आणि ते कपडे वगैरे टाकून आहेत. तर चला आता हे वगैरे सगळे आता झालेलं. आता आम्हाला निघायचं आहे ते म्हणजे मार्केट करायला. मार्केटबरोबर आणखी आम्हाला आज फिरायला जायचं आहे. तर हा थर्ड डे आहे हा आमचा. आणि हा थोडंसं म्हणजे सायंकाळचा व्हिडिओ आहे. तर सायंकाळी आम्ही निघालो होतो फिरायला. तर फिरायला म्हणजे आम्हाला शॉपिंग करायची होती, त्यासाठी म्हणून निघालेलो होतो. पण म्हणजे इथे जवळपास भरपूरशी दुकानं होती, पण असं वाटलं नाही इथे घ्यावं, कारण की इथला रेट थोडंसं जास्त वाटला. तर हे आहे दादरचं मार्केट, दादर ईस्टचं. कारण दादर ईस्टलाच आम्ही थांबलेलो होतो आणि अगदी समोरचंच मार्केट आहे हे. आणि आज थोडा पाऊस म्हणजे नव्हता, नाहीतर रोजच आम्ही जेव्हा शॉपिंगला निघायचो तेव्हा पाऊस नक्की लागायचा, पण आज पाऊस नव्हता. तर काकू वगैरे आहे समोर चालत आणि मी आहेत व्हिडिओ घेत. म्हणजे इकडे तिकडे ही बघा, इथे कुठे कुठे प्राईस टॅगसुद्धा लागून होते की इथे एवढ्याला वस्तू आहेत. आणि इकडे देवी बसलेली होती. तर आम्ही नवरात्रीच्या दिवसामध्येच गेलेलो होतो. तर इथे देवी बसलेली जिथे की आरती वगैरे सुरू होती. तर तिथे मग आम्ही म्हटलं आता आले आहोत, बघतच होतं, तर मग आम्हीसुद्धा आरती करायला चालले गेलो. आणि त्यानंतर मग आणखी काही जणं इथे बॅग्स वगैरे, खूप सुंदर सुंदर बॅग्स होती. तर म्हटलं चला आता बॅग साईडनी ड्रेसेस वगैरे होते, सँडल्स वगैरे होत्या. तर आता थोडंसं आपण ते सुद्धा करून घेऊ. म्हणजे आल्यासारखं एक तर दिसलंही आहे डोळ्याने आणि छान वाटत होतं. आणि रात्रीची वेळ होती, तर आता जाऊन काय आपलं जेवण वगैरे सगळं झालेलंच होतं. आता जाऊन फक्त आराम करायचा होता आणि हे आणखी मग आपल्याला फिरायला जायचं होतं. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आपण आज बघूनच घेऊ. आणि खूप सुंदर सुंदर बॅग्स, गॉगल्स छान होते आणि बिलकुल अगदी वाजवी दरात होते. खूप महाग नाही, खूप हे नाही. तर ही ट्रॅव्हलिंग बॅग खूप सुंदर होती, पण त्यांनी जरा रेट जास्त सांगितला आणि मी म्हटलं जाऊ दे, आता आज काय बार्गनिंग करत नाही. कारण ज्या दिवशी आपल्याला जायचं राहील त्या दिवशी आपण एकदा विचारून घेऊ आणि आपल्या बजेटमध्ये असेल तर आपण घेऊन घेऊ. म्हणून मग आणखी आता आम्ही समोर निघालो. शॉपिंग बघितलं पूर्ण मार्केट वगैरे. काही वस्तू घेतल्या, काही सोडल्या. तर अशा प्रकारे मग ज्यांना वाटलं ते त्यांनी घेतलेल्या. आणि इथे खाण्याचं मग एक स्टॉल दिसलं. एक फ्रूट्सचं होतं आणि एक खाण्याचं होतं. तर खाण्याचं स्टॉल म्हणजे आता तिथे एक भज्या पकोडा टाईप एक वस्तू होती, ती अतिशय सुंदर होती, खायला टेस्टी होती. स्ट्रीट फूड. आणि इथे पार्किंगसुद्धा होती आणि एकीकडे हॉटेल्स होतं. तर आता हॉटेल्समध्ये आता भूक लागलेली होती. तर म्हणजे मला वाटतं काही जणांचं जेवण झालं होतं, काहींचं व्हायचं होतं, तर त्याच्यामुळे. आणि ते छोटे छोटे पपीज होते जे की होते तिथे. आणि त्यानंतर हा आहे नेक्स्ट डे, तोच दिवस आहे. आणि येताना मग आम्हाला बघा पाऊस असं लागलेला, म्हणजे अगदी तिथून शॉपिंग करून आपण रिटर्न येत नाही, रूमवर जायचं होतं आम्हाला. तर असा पाऊस लागलेला की काय. आणि आम्ही एका असं छोटंसं लागलेलं तिथे साईडनी स्टॉल होतं, तिथे आम्ही होतं. आणि यांनी आता एक छत्री घेतलेली, यांना मिळाली म्हणण्यापेक्षा यांनी एक घेतली छत्री. आणि पण एकच होती आणि आम्ही होतो 4 जणं. प्रत्येकाने आपापले फूड छत्र्या वगैरे घेतलेल्या होत्या. मी वाट बघत होती की पाऊस जाईल. हे बघा इकडे लिची वगैरे, भाऊ वगैरे आहेत, ते सुद्धा आहेत थांबून. आणि मी इथे यांचं जे एक मोठी छत्री होती जी दुकानाची, तिथे होती. नाही, हे तेच आहे जिथे येताना आम्ही थांबलेलो होतो, देवीचं हे. आणि हा आहे नेक्स्ट डेची मॉर्निंग आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि सकाळी आम्ही निघालो आहे तयारी वगैरे करून. हा आहे CST स्टेशन. तर या स्टेशनला एवढी लाईटिंग आहे की समजत नाही सकाळ आहे की संध्याकाळ. आणि हा लास्ट स्टेशन आहे मुंबईचा. इथे येऊन प्रत्येक गाड्या थांबतात. ह्याच्यासमोर काही रोड नाही म्हणजे जायला. तर इथे येऊन प्रत्येक गाड्या थांबतात. आणि इथे खालती खूप सुंदर शॉपिंग होते आणि स्वस्तात होते. तर तुम्ही कधीही याल तर CST स्टेशनला तुम्ही नक्की शॉपिंग करा. खूप कमी दरामध्ये खूप सुंदर वस्तू मिळतात. तर आता लोकल ट्रेन बघा इथे थांबून आहेत, म्हणजे हा लास्ट स्टेशन असल्यामुळे इथे लोकल ट्रेन भरपूर वेळ थांबती. आणि त्याच्यानंतर ह्या लाईट्स आणि इथे असं गॅप आहे जिथनं खूप उजेड येतो. तर आमची मॉर्निंग झालेली होती, आता आम्ही निघालेलो होतो. तर आम्हाला आज जायचं होतं ताज हॉटेल सोबत गेटवे ऑफ इंडिया बघायला आणि त्याचबरोबर भरपूरशी शॉपिंग करायला. तर आता हा इतका मोठा स्टेशन होता की कळत नव्हतं की कुठून निघत आहे, कुठे जात आहे, काही कळत नव्हतं. इतका मोठा स्टेशन म्हणजे आम्ही जातच जाऊ तरी काय ते संपत नव्हता. इकडे तिकडे बघत होतो. आणि इथे पोलीसवाले वगैरे भरपूर प्रमाणात होते. तर आई विचारत होता की काही पोलीसवाले काही जणांना घेऊन जात होते, कारण इथे लोकलची तिकीट तर तशी खूप स्वस्त आहे, 10 रुपये 5 रुपये. पण मात्र कोणाला तेही काढायला कंटाळा येतो, त्याच्यामुळे शायद काढत नसेल म्हणूनच त्यांना पोलीसवाले वगैरे घेऊन जात होते. तर तुम्ही कधी याल तर लोकल ट्रेनचा प्रवास नक्की करा मुंबईला. आणि तिकीट मात्र नक्की काढा, कारण खूप महाग नसते. थोडंसं अगदी 5 मिनिटाचा वेळ द्या आणि तिकीट काढूनच जा. नाहीतर मग इथे जर तुम्ही पकडले गेले
तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त दंडही भरावा लागेल आणि सोबत 2 फटके मिळेल ते वेगळं. इथे एवढे मोठे मोठे फॅन होते की ते माहीत नाही सुरू तर होते पण त्याची हवा काही लागत नव्हती. आणि हे बघा, या स्टेशनवर एवढी गर्दी आहे माणसांची, म्हणजे इतके प्रवासी आहेत की कळत नव्हतं. आम्ही आता ही बॅग घेतली त्याच्यामुळे त्याचा टॅगसुद्धा यांनी काढलेला नाही आणि दोघे बापले हे आपले हात पकडून चाललेले आहेत. पिऊ आणि मी आम्ही दोघी एकत्र म्हणून म्हणजे आता हे करत आहे तर पिऊ थोडी समोर निघून गेली आणि पण आम्ही एकमेकांना मात्र सगळेजण पाहत होतो, कोणीच कोणाला समोर नाही मागे नाही. एका जागी अगदी येऊन थांबत होतो कोणी दिसत नसेल तर, आणि मग सगळेजण समोर करून जात होतं. कारण हा स्टेशनच असा होता की अगदी भूलभुलैयाच होता, समजत नव्हतं कोणत्या साईडने जायचं आणि कोणत्या साईडने निघायचं. अगदी इथून बाहेर निघायला सुद्धा आम्हाला विचारावं लागलं की इथून बाहेर कुठून रस्ता आहे. अगदी हा समोर जो गेट आहे तो अगदी बाहेरच जातो आणि खूप गर्दी असते स्टेशनवर, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. आणि जो हमला वगैरे झाला होता अगदी या स्टेशनवर आधी झालेला, तर आता खूप छान बनवलेला आहे. आणि बघा, एवढे लोकांची गर्दी असून रहदारी असून सुद्धा तिथे खालती एक कचरासुद्धा नाही आहे. इतकं साफसुथरं स्टेशन आहे, म्हणजे येणे जाणेवाले भलाई जात आहेत पण तिथे साफसफाईवाले लोक तेवढ्याच इमानदारीने तिथे साफसफाई करत आहे. आणि हे वरचे जे फॅन होते ते काय खूप सुंदर फॅन, मी असे फॅन पहिल्यांदा बघितले जे की खूप मोठे आणि असे एका लिमिटमध्ये ते फिरत होते, अगदी हळूहळू हळूहळू. तर घडीचा काटा कसा फिरतो त्याप्रमाणे ते फिरत होते. आणि हे स्टेशन आहे असं वाटत होतं जणू का एखादी राजाचं राजमहल, कारण त्याची जे विटांची जी बनावट होती ती खूप पुराण्या काळातील बनावट होती. इंग्रजांनी बांधलेलं असावं शायद, तर ते मलाही माहीत नाही, पण खूप सुंदर होते CST स्टेशन. आणि सोबत इथले भरपूरसे म्हणजे इथे आपलं गेटवे ऑफ इंडिया असो की त्याचबरोबर इथले मोठे मोठे जे मंत्रालय वगैरे आहेत ते वगैरे खूप सुंदर पाहण्यालायकच आहेत. काहीचे तर स्कूलसुद्धा असं म्हणजे मोठे मोठे असे यांनी बांधलेले आहे, जणू काय एखादी आपण राजमहल कसं पाहतो त्याच्या ज्या विटा असतात. हे बघा, हे जे आहे समोरून, तर हे सुद्धा CST स्टेशनचा नाही, हा एक चर्च आहे आणि हा सुद्धा किती सुंदर दिसत आहे. म्हणजे अगदी तो कळतच नाही आहे की काय आहे असं, म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या दगडांचं असं बांधलेलं आहे. मंत्रालय आणि चर्च असे जवळजवळच आहे, खूप नाही, आणि खूप सुंदर आहे. तर इथे आम्ही थोडंसं थांबलेलो कारण की 1-2 जण यायची होती आणि मी सांगितल्याप्रमाणे कोणी कुठे मागे पुढे व्हावं नाही म्हणून आम्ही इथे थांबलेलो आणि इथे काहीसे फोटोज काढत होतं. हे बघा, हे फोटोमध्ये पाहण्यापेक्षा ओरिजिनल पाहण्यामध्ये खूप मस्त वाटतात आणि खूप छान वाटतं. तर इथे मी सांगतसुद्धा आहे, पण आता इथून डायरेक्ट व्हॉइस ओव्हरच यासाठी करत आहे कारण इथे गर्दी होती लोकांची येण्या जाणाऱ्यांची, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज व्हॉइस ओव्हरच करून घ्यावं. साईडनी रोड आहे, सकाळची वेळ असल्यामुळे जी लोकल ट्रेनला गर्दी होती ती रस्त्यावर गर्दी नव्हती. आणि कारण मला वाटतं इथली जास्त पब्लिक लोकल ट्रेननीच प्रवास करत असावी. तर चला आता एक जण येत आहे आणि आता मी म्हटलं निघावं. तर आम्ही एका साईडने निघत होतो, पण मग आम्हाला सांगितलं की त्या साईडने नाही, या साईडने जायचं आहे. तर त्याच्यामुळे एक असा रस्ता आहे, म्हणजे एक आहे बाहेरून रस्ता आणि जर तुम्हाला शॉपिंग करायचं आहे तर दुसरा रस्ता आहे आतमधून तिथे शॉपिंग तुम्हाला करता येते. हा जरा झूम घेऊन केलेला आहे, जिथे म्हणजे मी व्हिडिओज काढलेला आहे, हा जरा झूम करून काढलेला आहे. तर हे मला इतकं सुंदर वाटत होतं, पावसाचं वाटत होतं. त्यानंतर बघता आम्ही चालले आलो ते म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला, आणि अगदी लवकरच आलो, काही जास्त वेळ नाही झालेला. तर एक गेटवे ऑफ इंडियाजवळसुद्धा काहीसे कार्यक्रम वगैरे सुरू होते, ते वगैरे बघितलेलं. हे बघा, हे आहे गेटवे ऑफ इंडिया आणि वरतून आभाळ असं झालं होतं की जणू काय आता पाऊस येईल, आणि एका साईडने ऊन आणि एकीकडून असं आभाळ झालं असा तो माहोल होता. तर छान वाटत होतं आणि आम्हीसुद्धा सकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन मस्त छान मूडमध्ये आलेलं होतं. त्याच्यामुळे ते गेटवे ऑफ इंडिया बघायला एक वेगळीच मजा होती. याचा मी स्पेशल ब्लॉग तुम्हाला टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. कसं आलं काय आलं तर याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. हा पूर्ण एक न्यूट्रल म्हणजे आहे व्हिडिओ, तर सगळे मिळून एक घेतलेला आहे. हे बघा, एका साईडने हे खूप सुंदर वाटत होतं गेटवे ऑफ इंडिया. हा आहे ताज हॉटेल सोबत हा आहे ओबेरॉय हॉटेल. आणि इथे बघा थोडासा पाऊस येऊन गेलेला आणि सोबत एवढी ऊन निघालेली की चेहरे असं बिलकुल. चला तो कार्यक्रमाबरोबर आपण आता बघून घेऊ. हे आहे ताज हॉटेल आणि इथे आम्ही मस्तपैकी खूप सुंदर फोटोज काढले. सोबत इकडे पेंटिंग काढत होते जे की ज्यांचं तिथे पार्टिसिपेट केलेलं होतं.
तर त्याच्यामुळे ते आपले पार्टिसिपेशन करत होते आणि तिथे त्यांच्या फोटोज वगैरे काढत होते, ड्रॉइंग्स, आणि आम्ही इकडे आमचे फोटोज काढत होतो. तर अशा प्रकारे आमची म्हणजे मुंबईचा ब्लॉग अतिशय सुंदर झाला. तर हे बघा इथे काही काम सुरू आहे. तर त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी गेलो तिथे काम सुरू होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला गेट वे ऑफ इंडिया जसं आतमधून बाहेर निघतं तसं नाही जाता आलं. पण इथे आम्ही ताज हॉटेलसमोर आणि हा समोर त्याच्यासमोर जो हा समुद्राचा जो किनारा आहे तो अतिशय सुंदर वाटत होता. आम्ही दोघांनीही ते मस्त फोटोज काढून घेतले. मुलं आपल्या परीने मजा करत होते, आम्ही आपल्या परीने. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. आवडलं तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. तर खूप सुंदर आहे. एकदा तरी आयुष्यामध्ये नक्की मुंबई बघावं असं मला वाटतं, कारण इथले जे बेटं आहेत, समुद्रकिनारे आहेत ते अतिशय सुंदर, आणि त्याचबरोबर म्हणजे बसलेले असले छोटे छोटे गार्डन्स असो की हे मोठं ताज हॉटेल असो की म्हणजे भरपूर मुंबई एवढं मोठं आहे की तुम्ही कुठेही जा, कोणत्याही कोणारे म्हणजे कुठेही जाल तरी तुम्हाला असं वाटेल की मी बघितलंच नाही. तर त्याच्यासाठी म्हणून एक असतं की आपण आपले फोटोज कॅप्चर करून ठेवावे, जेणेकरून आपल्याला आठवण राहील की नाही मी इथे गेलेली होती. आणि मुंबईचा एक कोणता यादगार आहे, कारण प्रत्येक म्हणजे इतकी मोठी मुंबई आहे की आपल्याला कळत नाही. आणि त्याचबरोबर या ताज हॉटेल समोरचा जो हा समुद्र किनारा आहे इथे तर काहीतरी म्हणजे बातच कोई और आहे अशा प्रकारचा गोष्ट आहे, कारण सुंदरसं असा ताज हॉटेल दिसतं आणि त्याचबरोबर हा खळखळ वाहणारा समुद्र आणि त्याच्यासमोर आणखी गेटवे ऑफ इंडिया. तर खूप सुंदर, आणि येण्या जाणाऱ्यांची एवढी गर्दी असते, सोबत गार वारा. तर तुम्ही आपल्या मित्रपरिवारासोबत किंवा म्हणजे किंवा ट्रिप घेऊन या किंवा आपल्या फॅमिलीसोबत या, तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि खूप छान वाटेल. म्हणजे आपण आपल्या डेली आयुष्यामधून काही दिवस काढा आणि खरंच जगा. आणि मुंबईसारखं ठिकाण पाहण्याला एक नक्कीच आहे. तर तुम्ही नक्की एकदा तरी बघा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला सांगा. आणि त्याचबरोबर मी भेटते तुम्हाला आणखी छानशे ब्लॉग घेऊन. आपले भरपूरसे आणखी ब्लॉग आहेत, तर तुम्ही नक्की बघा. बाय फ्रेंड्स.